नमस्कार मित्रांनो. तर इथं खाली 2 गोण्या टाकल्यात मी, एका गोणीत दुसरी गोणी. त्याच्यावर आपली गाय ठेवली आणि ही गायला पांघरून घातले. आता बसून राहा. आता उन्हाळाच आहे ना, तर तरी पण तिला थंडी वाजत होती, थोडी कुडकुड करत होती, म्हणून तिला पांघरून घातले. ती मस्तपैकी बसली. झोप झोप इथं, बस खाली. जास्त फ्रेश वाटत नाही बरं काही वासरू. काय झालं का तुला? बस बस झोप. झोप इथं मस्तपैकी. तिला करू द्या आराम. तर हिला करू द्या आराम. तुला डोक्यावर घ्यायचं का बाई? नको, तिला डोक्यावर चांगलं वाटत नाही. अरे बसूनच राहा आता थोडा वेळ. सकाळ झाली ना मग उठच. मित्रांनो आत्ता वाजलेत सकाळचे 5:15. बाहेर तर अंधारच आहे आणखीन. अंधार आहे, पण मी आज सकाळी 4:30ला उठलो होतो. 4:30ला उठलो, कुट्टी वगैरे केली आणि आता 5:10 झालेत ना, तर आणखीन अंधाराचे. पण मी सगळ्या गुरांना खायला टाकले. आपले जे घरी गुरं असतात ना, तर त्यांना खायला टाकले. तर हे बघा, इकडं कुट्टी खाते. ही लाली, ही वृंद आहे. हिची तब्येत ओके. ती रवंत पण करते आणि खाते पण. आणि तिचं मागचा वार असतो ना झार, तर तो पण पडला आहे. तर त्याच्यामुळं वृंदाची तब्येत एकदम ओके. त्यात काय होतं, आणि तिला आज गरम पाण्याने धुणार आहे मी थोड्या वेळाने. म्हणजे सकाळ झाली ना, एक 9-9:30 वाजता वृंदाला गरम पाण्याने धुवून काढतो. म्हणजे तिचा जो विलेला पिल्लू दिलेला जो शीन आहे, तिचा कंटाळा आळस, तर तो निघून जाईल एकदा. आणि ती जास्त फ्रेश होईल एकदा धुतल्यावर. त्याच्यामुळे पिल्लू आणि वृंदा दोन्ही पण मी गरम पाण्याने धुणार आहे. तर आता सकाळी सगळ्यांना खायला टाकले, कारण की आज मला बाहेर जायचं ना, तर त्याच्यामुळं लय लवकर उरकलं आहे मी. इकडं खायला टाकले. आपण जे गावरान जनावर आहेत ना, तर त्यांना मी टाकलं नाही. पप्पा म्हणले की मी आज लवकरच त्यांना चरायला सोडणार आहे, तर त्याच्यामुळे त्यांना खायला टाकलं नाही. इकडं आपला सर्जा खातो आहे. ह्यांना मी 5 वाजायच्या अगोदर खायला टाकले ना, तर त्याच्यामुळे ह्यांचं अर्ध खाऊन झालं आहे. इकडं हरण्या खातो आहे, बाकी सर्जा. मस्त आज म्हणली असते ना. तसं मी लवकर खायला टाकतो. ज्यावेळेस रात्रीची लाईट असते ना, तर त्यावेळेस मी लवकरच खायला टाकतो. पण आज लयच त्यांना 5 वाजायच्या अगोदर खायला टाकलेले. इकडं हरण्या, बाकी आणि इकडं जरशा गाया वगैरे. चला आता अंधारच आहे. आता थोडा फ्रेश होतो, व्यायाम वगैरे करून घेतो. मी व्यायाम थोडाच करतो, एक 10 ते 15 मिनटं करतो. कारण की कामामुळं ना व्यायाम करायला वेळच भेटत नाही. आता रात्रीचे दारे वगैरे असतात, परत मग कधी जास्त काम केलं असतं, त्याच्यामुळे 10-15 मिनटंच व्यायाम करतो रोजचा थोडा. चला आणखीन अंधारच आहे. आणखीन अर्ध्या पाऊण तासाने सूर्य उगवून मग त्यावेळेस उजेड होईल. तर 6 वाजता सूर्य उगवतो, म्हणजे पाऊण तासात उजेड होईल. इकडं हे आपलं वासरू आहे ना, तर हे जी जागा बदलली. ह्याला मोकळ्या रानात बांधलं. आपलं बटाट्याचं शेत होतं ना, तर तिथं बांधलं ह्याला ह्याच्या आईला खायला ठेवलं आहे. आपली नवीन गाय आहे ना, छोटी गाय काल जन्मलेली, ती जरा मला जास्त नर्वस वाटत होती, म्हणजे आजारी असल्यासारखी. म्हणून तिला मग मी माझ्यापाशी झोपायला घेऊन नेलं. तिला घरात झोपायला नेलं होतं. का रे, खा ना बाबा, काहीच नाही आणलं, तू खा. मी यायच्या अगोदर खात होतं, आत्ता बंद केलं. चट खाईल. आज ह्याला दूध पण लवकर पाजणार आहे मी. आज पप्पा बाहेर झोपले होते. माझ्या पाठीमागे जे पांघरून आहे ना, तर आज पप्पा बाहेर झोपले होते. कारण काल वृंदा गेलते ना, तर त्याच्यामुळं एक दिवस बाहेर झोपले होते. आणि उन्हाळ्याचे दिवस पण आहेत. मी तर हिवाळ्यात पण बाहेर झोपत होतो. तसं काय नाही. आणि उलटं बाहेर फ्रेश वाटतं. आता काल पौर्णिमा झालेली, चंद्र आणखीन मावळच नाही, फुल उजेड आहे. त्याला सकाळ सकाळी प्यायला सोडतो. थांब ना, थांब. इकडं माझ्याकडं नको येऊ, तिकडं जा. ते बघ, गप्पा लवकर. ह्याला आज लवकर उठलो होतो, तरी उशीर झाला. सूर्य उगवायला लागला आताशी. हे दूध पिते. लाल का नेपेर वाढायला लागलाय. हिरव्या नेपेरच्या अगोदर तोडलाय, तरी पण पलीकडे बघा समोर हिरवा नेपेर जास्त वाढलाय आणि लाल का कमी वाढलाय. लालक्याला वाढच कमी. इकडं आपल्या गाईच्या दुधाचा खरवस बनवून तयार आहे. हे असंच होत असतं खरवस. ह्याच्यात गूळ टाकलाय का साखर ग?
ह्याच्यात गुळ टाकले हा, आणि हे बिना गुळाचे, हे बिना गुळाचे त्याच्यामुळे असं दिसते, थोडंसं पाणी आले बाजूला, असाच होतो खरबस. आणि ह्याच्यात गुळ टाकले ना त्याच्यामुळे थोडंसं कलर आलाय, थोडंसं लालसर दिसते ना, तर ते गुळामुळं दिसते. मित्रांनो आता आपले जनावर आराम करतात, जे गावरान जनावर होते ना इथल्या जागेवर, तर ते गावरान जनावर करायला बघायला. आणि शर्यत बघण्यासाठीच मी 4:30ला उठलो, सगळे काम वगैरे आवरून गेले, तरी जायला उशीरच झाला. आता 11 वाजले, पण जाऊ दे, थोडाफार उशीर तर होतोच, पण जनावरांचं काम मी लवकर केलं. चला आता जातो मी. मी आले आज मैदान बघण्यासाठी, आणि मैदान बघण्यासाठी जेवढे मी सकाळी कामावर केले होते. मग भैया कुठला बैल? जवळाला म्हणजे इथलंच आहे म्हणायचं. पायरा तो पलीकडचा आहे, कुठला पायरा? नाही नाही. दोन्ही पण आदत किती छोटाले गोरे ते. हे 8-9 महिन्याचे गोरे असते नाही, वर्षाचे तर नसते ना, 8-9 महिन्याचे असते. दोन्ही सेम आहेत, आणि मैदान आहे आदतचं मैदान आहे. बघूया काय होते. बाकी इकडं गाड्या झोपल्यात, पिस्टन. आता तिकडं काय गट सोडताना बघितले, काय निकाल बघितले, आणि आता आलो इकडं बैल बघायला. तर हे तर खिल्लार आहेत. इकडं पलीकडं काय बांधले, इकडं काय बैल आहेत. हा, ह्या जोडीने गट काढलेला आहे, आत्ता काढलेला आहे, एक अर्धा तास झालं. शांत. दादा कुठले आहेत? असं आहे का? कोण आहे ह्याला पायरा? पुढे आहेत का? हे दोन का? गरुडा 4x4. हां, गट झाला का नाही त्यांचा? नाही झाला. शंभू पलीकडचा पांढरा. ह्याचा कितवा गट आहे गरुडाचा? हां, छान आहेत राव. कोण त्या पलीकडच्यानी गट काढले. इकडं काय बैल आहेत, ही पळायला बैल आहे, आणि तो बैल 7 अडकण. थोडं महाग करा ते, डबल अडकीन असं आहे का? हां, ह्यो बैल छान आहे राव, अलीकडचा गट पास आहे, छान आहे. मारे तो काय मस्त इकडेच. बाकी हे बी खोंड छान आहे. इकडं काय बनलेत, तो बैल जबर आहे, तुंबतोय. कसे जवळ गेल्या कसं करतोय, मारे तो काय. पण तब्येतीने छान बैल आहे, आणि दिसायला पण सुंदर आहे, चांगला बैल आहे. पलीकडचा बी चांगला आहे, सगळेच बैल चांगलेच. इथं आलेले सगळेच बैल चांगले आहेत, तब्येतीने वगैरे व्यवस्थित आहेत, मस्त आहेत. काही इथले आसपासचे आहेत, काही लांबून बैल आलेत बरेच. आता आपण बघू, एखाद्याला विचारून कुठून आलेत. इकडं काही हे आपल्या गावचे पोरं माझ्यासोबत आलेत बैल बघायला. चला आता आम्ही जातात घरी, कारण की जोडीदारांना पण शेतातले काम आहेत, आणि बघितलेत गट वगैरे बघितलेत. आता इथे जास्त वेळ थांबायला नाही जमणार, तर बैल बघितलेत साईडचे सगळे गट, तर त्याच्यामुळे आता जातात घरी. मैदान बऱ्यापैकी चांगलं भरलं आहे बघा, गर्दी अशी. बरेच बैल इकडे आहेत, काही तिकडल्या साईडला खाली आहेत, आणि बरेच बैल तिकडं झाडाखाली पण आहेत. त्या हिरव्या पट्ट्या दिसतात ना, तर तिकडं पण बरेच बैल आहेत. चांगलं बऱ्यापैकी चांगलं मैदान भरलं आहे, आणि लोकलचे पण बरेच बैल आहेत तिथं. छान मैदान भरलं आहे. अखोंड अहिल्यानगरून आला बरं का, गट पास आहे. बादल तब्येत लय मस्त आहे, छान आहे ह्याची. परत सिंगल दाव्याने बांधलाय, म्हणजे स्वभावाने शांत असेल.
आता आम्हाला घरी जायचं आहे, पण आमचा एक जोडीदार तिकडं बसला आहे बघत. तर जोडीदार येईपर्यंत थांबतात. मग जोडीदार आला ना मग आम्ही पण आता घरी जातो. आता 3:30 वाजलेत, तरी 6 वाजेपर्यंत चालतील. पण आता घरचे कामं पण बघायचेत ना. हे आता मी घरी आलो आहे, तर ह्यांना तर खायला टाकले. काय खायला टाकले? भुस्सा, ज्वारीचा भुस्सा खायला टाकला आहे का ह्यांना? हे सगळे तर खातात. आता आपण छोटी गाय कुठं बघू आपली? आपलं छोटं पिल्लू तिकडं सावलीला तर कुठं नाही. आता घरात बघतो, त्याला घरात ठेवलं असेल. कारण की आई शेतात गेली, पप्पा जनावर घेऊन गेलेत, भैया पण कामात आहे. आणि मोत्या काय करतो, मोत्या तिकडे जनावरात जातो ना कधी कधी, तर त्याच्यामुळं छोट्या पिल्ल्याला घरात घेतलं आपण. हे बस 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 बस, उठू नको उठू नको नको. अरे बाबा घसरून पडशील फरशीवर, बस तसाच. आपली सगळ्यात छोटी गाय. अगं बाई बस इथंच, चांगलं आहे तुला उलटा आराम. आणि तिला घरात सिक्युरिटी म्हणून ठेवलं आहे, कारण की मोत्या कधी कधी आपल्या गावरान जनावरासोबत जातो आणि घरी कोणीच नव्हतं. त्याच्यामुळं सू केली का हिने शेण टाकलं? नाही बाबा टाकलं, सू नाही केली. कशी बारीक ती आता टाटली असं बरं का एका साईडला बसून. तिची मी बाजू बदलितो आता. तिला अलीकडच्या बाजूला करतो, थोडं उभा करतो तिला आणि उभा करून बसवितो. थांब 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 रे. बघा पाय घसरते त्याचा पोत्यावरून, त्याला जागेवर बसवितो मी. मी आत्ता तिची जागा बदलली, म्हणजे ती पलीकडच्या बाजूवर बसली होती, डाव्या अंगावर बसली होती ना, तर तिला आता मी उजव्या अंगावर बसवलं आहे. कारण की एका अंगावर बसून ती ताटते. तिला उभं केलं नाही कारण की फरशून तिचे पाय घसरतात, तर त्याच्यामुळं. आता थोड्या वेळाने 5-5:30 वाजता तिला मी बाहेर ठेवतो. आपली तुळशी वृंदावन आहे ना, तर तिथं नेऊन ठेवतो हिला. तो पण राहू द्या, तिला गरमत असेल खिडकी उघडतो, हे जरा गार वार आहे तिला. तसं काय नाही, आपल्या इकडनं गेट मोकळंच आहे ना, तर हवा येते तिला सारखी. पण ती एकटी बोर झाली होती. मी येऊन ज्यावेळेस दरवाजा उघडला तेव्हा ती झोपलेली होती. माझा आवाज ऐकून उठली. ऐक सरजी, ऐक ऐक ऐक. बैल खात आहेत घास, चिमणा, आणि इकडं सर्जल टाकलाय. घरी आलं ना की लगेच आपल्या रानातले कामं चालू होतात. जनावरांना खायला टाकायचं, पाणी पाजायचं, परत उद्याच्या लावत आणायचं. बैलगाडी इकडं आणली मका नेण्यासाठी. एवढी मका भरून घेतली बैलगाडीत. आता घरी घेऊन जातो. बैलांनी घास खाल्लेला आहे.